नमस्कार मित्रांनो, मी संजय मगदूम आपले मगदूम सर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी व्याकरण आपण व्यंजन हा घटक पाहणार आहोत। मित्रांनो, व्याकरणांतर्गत व्यंजन हा घटक यापूर्वी मित्रांनो आपण स्वर हा घटक पाहिलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण व्यंजन पाहणार आहोत। स्वर आणि व्यंजन यांची मिळून जी अक्षरं बनतात ती अक्षरं कशी आहेत हे आपण पाहणार आहोत। म्हणजेच स्वर आणि स्वरानंतर व्यंजन हे आपण पाहणार आहोत। व्यंजन पाहत असताना मित्रांनो व्यंजनाचे प्रकार आपण पाहणार आहोत। म्हणजेच व्यंजनाचे प्रकार असतात। आपण स्वर अ पासून आ पर्यंत स्वर म्हणतो आणि क पासून ज्ञ पर्यंत व्यंजन म्हणतो, पण या व्यंजनाचे प्रकार आहेत। हे व्यंजनाचे प्रकार आपण कधी विचारातच घेतले नाहीत मित्रांनो। तर व्यंजनाचे प्रकार कोणते आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मित्रांनो जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो आपण जर यापूर्वी माझा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, जेणेकरून आपणास नवनवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील। तर चला जाणून घेऊया आपण व्यंजन मराठी व्याकरण। मराठी व्याकरण मधील हा घटक आहे व्यंजन। व्यंजन म्हणजे काय आपण मित्रांनो जाणून घेऊया। ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही त्यास व्यंजन म्हणतात। क हा जो शब्द आहे तो अर्धा क लिहिला जातो, अर्ध ख लिहिलं जातं आणि अर्ध ग लिहिलं जातं। मग या शब्दांना आपण व्यंजन म्हणायचं की या शब्दाला व्यंजन म्हणायचं? तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे मित्रांनो व्याख्येमध्ये, ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही त्यास व्यंजने म्हणतात। ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही त्यास व्यंजने म्हणतात। म्हणजे सुरुवातीला उदाहरण दाखल मित्रांनो या ठिकाणी जे क आपण दाखवलेले आहे हे व्यंजन होत नाही। ज्या अक्षराचा पाय मोडलेला आहे ते अक्षर व्यंजन आहे। उदाहरणार्थ बघा, व्यंजन या शब्दाची फोड वि अधिक त्रज अशी असून त्याचा अर्थ व्यक्त करणे असा आहे। म्हणजे व्यंजने पूर्ण उच्चाराची नसतात, ती अपूर्ण उच्चाराची असतात। हे दर्शवण्यासाठी त्यांचा पाय मोडून ती लिहितात। या ठिकाणी पाय मोडलेला आहे मित्रांनो, ही पाय मोडून लिहिली जातात। व्यंजनाच्या पूर्ण उच्चारासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते। म्हणजे कोणतंही व्यंजन असू दे मित्रांनो, ते व्यंजन पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते तर स्वरांची मदत घ्यावी लागते। उदाहरणार्थ क या ठिकाणी आहे, त्याचा पाय मोडलेला आहे म्हणजे अर्ध क त्याला आपण म्हणतो। अर्ध क अधिक त्याला स्वर जोडलेला आहे अ, क अधिक अ बरोबर हे पूर्ण क झालेले आपल्याला पाहावयास मिळतं मित्रांनो। अशा पद्धतीनं ही अक्षर पूर्ण होतात। म्हणजेच स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात। स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने यांना मित्रांनो काय म्हणतात तर अक्षरे म्हणतात। हे आपल्या लक्षात आलं पाहिजे मित्रांनो। स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात। अक्षरे ही वेगळी नाहीत किंवा व्यंजन हे पूर्ण क ज्यावेळी आपण लिहितो त्यावेळी त्याला व्यंजन म्हणण्याचं नाही, कारण त्यामध्ये स्वर मिक्स केलेला आहे, मिसळलेला आहे। ज्यावेळी अर्ध क असतं, अर्ध अक्षर असतं त्यावेळी त्याला आपण व्यंजन असं संबोधत असतो। व्यंजने मराठी वर्णमालेत एकूण 34 व्यंजने असतात। क ख पासून ह ल पर्यंतचे वर्ण व्यंजने आहेत। क पासून ल पर्यंतचे वर्ण हे व्यंजन आहेत मित्रांनो। असे एकूण आपल्या मराठी वर्णमालेमध्ये 34 वर्ण आहेत। किती वर्ण आहेत तर 34 वर्ण आहेत। हे आपल्या लक्षात आलं पाहिजे मित्रांनो। व्यंजनाचे प्रकार आहेत, तर व्यंजनाचे प्रकार पहिला प्रकार आहे स्पर्श व्यंजन। तर स्पर्श व्यंजन म्हणजे काय तर क ख ग घ पासून म पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने म्हणतात। म्हणजे क पासून म पर्यंतची जी व्यंजने आहेत त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात। या व्यंजनाचा उच्चार करताना
जीभ, कंठ, तालू, दात, ओठ यांच्याशी तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या हवेचा स्पर्श होतो. त्यांची 5 वर्गात विभागणी होते. प्रत्येक वर्गात 5 व्यंजने असतात व त्यातील 5वे व्यंजन काहीसे नाकातून उच्चारले जाते. उदाहरणार्थ ड, त्र, न, न, म म्हणून त्यांना अनुनासिके म्हणतात. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला क पासून म पर्यंतची जी व्यंजने आहेत यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. स्पर्श व्यंजने कोणती, अनुनासिके कोणते हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. स्पर्श व्यंजने आहे त्यांचा उच्चार करत असताना आपण कशाचा उपयोग करतो तर जीभ, कंठ, तालू, दात, ओठ यांच्याशी तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या हवेचा स्पर्श होतो. त्यामुळे त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. त्या 5 वर्गात विभागणी होते. हे 5 वर्ग कोणते आहेत आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला संपूर्ण व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. अनुनासिके आता या ठिकाणी आपण बघितले आहेत. ड, त्र, न, न, म या वर्णांचा उच्चार नाकातून होतो म्हणून त्यांना अनुनासिके म्हणतात. हा दुसरा प्रकार आहे. कठोर व मृदू व्यंजने तिसरा प्रकार. कठोर व मृदू व्यंजने ज्या व्यंजनाचा उच्चार तीव्रतेने होतो त्यांना कठोर व्यंजने असे म्हणतात. तर तुलनेने यांचा उच्चार सौम्य, कोमल व मृदू होतो त्यांना मृदू व्यंजने असे म्हणतात. म्हणजे मृदू व्यंजने, कठोर व्यंजने. एकूण व्यंजनाचे 3 प्रकार. स्पर्श व्यंजने, अनुनासिक व्यंजने आणि कठोर व मृदू व्यंजने. जाणून घेऊया आपण मित्रांनो व्यंजनाचे पुढील प्रकार म्हणजे कठोर व्यंजने कोणती आहेत. तर क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ ही 10 कठोर व्यंजने आहेत. तर मृदू व्यंजने ग, घ, ज, झ, ट, ठ, द, ध, ब, भ ही 10 मृदू व्यंजने आहेत. त्याचप्रमाणे ड, न, न, म ही अनुनासिके सौम्य स्वरूपाचे असतात म्हणून यांना मृदू समजली जातात. कठोर व्यंजनांनाच श्वास आणि अघोष वर्ण म्हणतात तर मृदू व्यंजनांना नाद किंवा घोष म्हणतात. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. कठोर व्यंजनांनाच श्वास किंवा अघोष म्हणतात तर मृदू व्यंजनांना नाद किंवा घोष असं संबोधलं जातं. हे आपल्याला मित्रांनो माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजेच ज्या व्यंजनाचा आपण उच्चार करत असतो ते व्यंजन कोणत्या स्वरूपाचं आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता व्यंजनाचे एकूण 5 वर्गात विभागणी होते. ते 5 वर्ग मगाशी आपण पाहिलं की 5 वर्ग. तर हे 5 वर्ग कोणते आहेत तर क चा वर्ग, च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग आणि प चा वर्ग. आता क च्या वर्गामध्ये कठोर व्यंजने आणि मृदू व्यंजने त्याचबरोबर अनुनासिके. उदाहरणार्थ आपण एक पाहूया. तर क च्या वर्णामध्ये कठोर व्यंजने क आणि ख येतं, मृदू व्यंजने ग आणि घ येतं आणि अनुनासिके शेवटचा 5वं वर्ण ज्या शब्द आपण ज्याला म्हणतो किंवा वर्ण जे म्हणतो ते ड वर्ण. अशा पद्धतीनं प्रत्येकी क, च, ट, त, प याचे 5 वर्ण आहेत. इतर व्यंजने यामध्ये य, र, ल, व, ह, ळ ही मृदू व्यंजने आहेत. तर श, श, स ही कठोर व्यंजने आहेत. आणि मित्रांनो क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने आहेत. आता क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने का म्हटलं जातं तर क्ष बरोबर क अधिक क्ष आणि ज्ञ बरोबर द अधिक न अधिक य म्हणूनच या व्यंजनांना क्ष आणि ज्ञ हे मूलध्वनी नाहीत असंही संबोधलं जातं. तर त्यांना संयुक्त व्यंजने आहेत असं मित्रांनो संबोधलं जातं. हे आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो स्वर आणि व्यंजने यांचा आपण सविस्तर अभ्यास करणं गरजेचं होतं आणि ते आपण ह्या 2 व्हिडिओच्या माध्यमातून जर व्यवस्थित पाहिलं तर आपला अभ्यास होऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद.